गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढवण्यावर ठाम. गीतेंच्या मनधरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ. कौल माझ्या बाजूने माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका. नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट. नाशकात गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत तेढा. गोकुळ गीतेसोबत चर्चा सुरू. नाशिकमधील महायुतीची जागा जिंकण्यासाठी रणनीती आखणार. सकारात्मक निर्णय होईल. मंत्री उदय सामंतांसह गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त. चर्चेसाठी उदय सामंत पुन्हा नाशिककडे रवाना. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली. उद्या नंदनवन बंगल्यावर बैठक होणार. नाशकातील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. व्हिडिओत हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका. हाकेंचा रोख कुणाकडे असा प्रश्न. मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू. तोडून मोडून व्हिडिओ दाखवले. त्या व्हिडिओशी माझा संबंध नाही. लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण. नाशिकच्या येवल्यात ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. साहेब निर्णय घ्या असा बॅनरवर उल्लेख. राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने भुजबळांचे कार्यकर्ते नाराज. नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्याने शिवसेनेचे मंत्री नाराज. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश. कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद. घोडे बाजाराच्या चर्चांना स्वतःला वरिष्ठ नेता समजत सुनेत्रा पवारांचं नावही घेतलं नाही. महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका. तर अशा वक्तव्यांना महत्त्व देत नाही. तटकरेंचं प्रत्युत्तर. कोकणची जागा बिनविरोध. आता गोगावले पालकमंत्री व्हावे. तटकरे मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू. उदय सामंतांची माहिती. तर एकत्र बसून निर्णय घेऊ. तटकरेंची प्रतिक्रिया. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. कर्जतमधील 20 नगरसेवकांच्या शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. तर वरळीतील माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळींसह कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा. जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी रस्त्यावर. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. सांगलीत ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या बैठकीत तोडगा. 2 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन. पुणेकरांना 15 तारखेपासून आता दिवसाआड पाणी पुरवठा होणार. पालिका प्रशासनाकडून पाणी कपात जाहीर. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने हा निर्णय. स्विमिंग पूल बांधकामांना पाणी पुरवठा बंद. मुंबईच्या घाटकोपर विक्रोळी परिसरात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा. पुण्याच्या तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत गॅस गळती. कार्बन डायऑक्साईड गॅस गळतीमुळे 2 मजुरांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. शिर्डी साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर एफडीएचे छापे. बुरशीयुक्त पेढ्याबाबत भाविकांच्या तक्रारीनंतर कारवाई. प्रसादाचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार.